इंतजार करना होगा। मैच ऑन, वीडियो कॉन, दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामने सुजीत पाटिल। ये रही पहली गेंद, धीमी गति की गेंद, आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप ड्राइव किया था, अंदरूनी किनारा लगकर गेंद ऑन साइड पर ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑन पर, फॉरवर्ड लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग सचिन म्हात्रे द्वारा 1 रन पूरा किया। पहला रन और पहला प्यार इंसान के जीवन में हमेशा यादगार रहता है, और पहली बार हमें यहाँ पर मौका दिया संदीप जी पाटिल ने किरौली में, वो भी हमारे लिए यादगार रहेगा। जब भी हम इस इलाके से सफर करते हैं तो उनकी यादें तरोताजा होती है। जहीर भाई का भी यहाँ पर हम जिक्र करना चाहेंगे, एक ऐसा नाम जो सबको साथ लेकर चलता है। पारी की अब ये पहली ओवर, अब स्ट्राइकर इन पर सुजीत पाटिल। पहली गेंद यॉर्कर के साथ स्वागत किया है। इससे बढ़िया स्वागत क्या हो सकता है। क्रिकेट में तो 2 ही चीजों का सम्मान होता है, एक है सचिन तेंदुलकर और दूसरा है परफेक्ट यॉर्कर। यॉर्कर स्पेशलिस्ट यहाँ पर अंगद पाटिल बहुत ही स्टाइलिश है। हालांकि कई क्रिकेट प्रतियोगिता के लिए उनको खेलने के लिए आमंत्रित किया जाता है, लेकिन जब गांव का सवाल आता है, ग्रामीण क्रिकेट का जब सवाल आता है, अपने मिट्टी का जब सवाल आता है, तो इंसान हर काम धाम छोड़कर अपने गांव के लिए खेलता है। शॉर्ट पिच गेंद बाहर की तरफ निकली, पीछा किया, कोई रन नहीं, विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया। और ग्रामीण क्रिकेट तो इसी के लिए जाना जाता है, हर एक गांव के लिए, गांव के कस्बे के लिए, हर नुक्कड़, हर गली, हर मोहल्ले में चर्चा होती है ग्रामीण क्रिकेट की। और ग्रामीण क्रिकेट तर याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय ते सन्माननीय रोंजनचे आदर्श व्यक्तिमत्व पांडुरंग शेठ पाटील, आणि त्याचप्रमाणे आमचे पापडीच्या पाड्याचे सन्माननीय जयवंत शेठ घरत, मिलिंद शेठ पाटील, मिलिंद उलवेकर, रोंजन, या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे। और देखिए शानदार पर्सनालिटी, और पर्सनालिटी का स्वागत भी शानदार स्लॉक स्वीप के जरिए किया है। ऑन साइड पर मोड़ा नहीं, सामने की तरफ खेला और स्वागत किया इस जनक के, जो कि आदरणीय कैलाश दादा म्हात्रे साहब, इनका स्वागत 4 के साथ। और जो रुका हुआ टोटल था, अब एकाएक बढ़ता हुआ 5 रन। कैलाश दादा म्हात्रे, इनका बैनर अभी अभी मैंने देखा, तेज गेंद। और संदीप पाटिल सर देखिए वो बैनर किसके लिए था, मतदान जागृति मुहिम, नए मतदारों का जो सदस्यता नोंदणी है उसका बैनर हमने देखा। कैलाश दादा म्हात्रे और गुरुनाथ दादा म्हात्रे, इनका अच्छा उछाल, अच्छी बाउंस के साथ बिंदी गेंद अंगद पाटिल की। स्कोर 5 पर बगैर किसी विकेट। फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया था, टाइमिंग नहीं है, मिड विकेट पर फील्डर, 1 रन। सागर पाटिल थे वहां पर फील्डर। और गुलशन पाटिल को देखिए, हर एक खिलाड़ी का नाम मुखोद्गत है, और ये हमारे चलते फिरते गूगल है। और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति, स्कोर बोर्ड पर लगे बगैर विकेट 6 रन। अगर हम देखें 5 ओवर का ये मुकाबला है, पावर प्ले का पहला ही ओवर है, और पहले ओवर में चौका खाने के बाद भी शानदार गेंदबाजी की है। विकेट नहीं चटकाया हालांकि अंगद पाटिल ने, लेकिन शानदार गेंदबाजी की, 6 रन दिए और अच्छी शुरुआत, एक कहेंगे एक सावध शुरुआत की है बल्लेबाजी करने वाली टीम कई अरुण स्मृति रोहिंजन टीम ने, बगैर विकेट खोए 6 रन। कुल इनामी राशि अगर देखें तो 4 लाख रुपए की नगद इनामी राशि वाली ये सबसे अहम प्रतियोगिता। और टेलीकास्ट के बारे में क्या कहें, WT के टेलीकास्ट की हर कोई सराहना कर रहा है, चाहे वो टेक्नीशियन टीम हो, चाहे वो एडिटिंग टीम हो, चाहे वो मिक्सिंग टीम हो, चाहे वो कैमरा वर्क हो। WTC का नाम आज हर घर में, हर क्रिकेट के प्रेमी के जुबान पर आ चुका है। अब टाटा हॉस्पिटल एंड की तरफ से गेंदबाजी के लिए, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए पावर प्ले का दूसरा ओवर सचिन म्हात्रे। कट किया और गली में से धागा पिरोया, सुई में से धागा, शॉर्ट थर्ड मैन और गली को बीट किया, शानदार चौका। शिवाजी महाराज, इनके सर सेनापति सरखेल कान्होजी आंगरी, इनका गाना। 4 रन स्कोर बोर्ड पर और 10 रन बगैर किसी विकेट के रोहिंजन टीम। अच्छी शुरुआत, एक अलग एक्शन के साथ गेंदबाजी सचिन म्हात्रे द्वारा। बैकफुट पर जाकर फिर से कट करने का प्रयास,
डिंडा की एक्शन। श्रीलंकाई गेंदबाज अगर हम देखें तो श्रीलंकाई गेंदबाज अलग एक्शन के साथ गेंदबाजी करते हैं। और उनके प्रशिक्षक उनके अलग एक्शन को बदलना नहीं चाहते। शानदार गेंदबाजी, सचिन म्हात्रे ने जवाब दिया, एक तुम्हारी तो एक हमारी, एक बारी दूसरी हमारी, 100 सुनार की तो एक लोहार की। आउट दिया है, इसीलिए वह मुझे लगा बल्लेबाज रुक चुके हैं। पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ रोहिंटन टीम का 10 रनों पर, और पहली ब्रेक थ्रू दिलाने में कामयाबी सचिन म्हात्रे द्वारा। विकेट मैदान से बाहर जाता हुआ अब नए बल्लेबाज मैदान पर आएंगे। 10 रन बने हैं, एक विकेट गिरा है। पावर प्ले की दूसरी ओवर में बढ़िया गेंदबाजी, आउटसाइड ऑफ स्टंप टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि गुलशन जी देखिए, पहली गेंद भी कैच की संभावना हो सकती थी, लेकिन भाग्यशाली रहे, बाहरी किनारा लगकर गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री पर जाती हुई, और दूसरी गेंद पर कट करने का प्रयास, बाहरी किनारा और विकेट। अच्छी कप्तानी और अच्छी विकेट कीपिंग भी हमें नजर आ रही है। अच्छी गेंदबाजी यहाँ पर सचिन म्हात्रे द्वारा। अब तीसरे नंबर पर आए हैं एक और परिपक्व बल्लेबाज मधुकर पाटिल, रोहिंटन 11 टीम के लिए। बहुत ही सीनियर खिलाड़ी है, एक परिपक्व बल्लेबाज, अपनी टीम के लिए, अपने गांव के लिए, अपने कस्बे के लिए बहुत साल क्रिकेट की सेवा इन्होंने की है, ऐसे मधुकर पाटिल। और मेरे दोस्त भी हैं कड़वे के मधुकर पाटिल, वे भी क्रिकेट के बहुत बड़े चहीते हैं। सुबह ही उनसे मुलाकात हुई हाईवे पर। राइट आर्म राउंड विकेट, सामने मधुकर और गेंदबाजी मार्ग पर सचिन म्हात्रे। इस बार गति परिवर्तन, धीमी गति की गेंद की थी, लगभग 135-136 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से गेंदबाजी की। और देखिए गेंदों को आउटसाइड भी ऑफ स्टंप रख रहे हैं, बल्लेबाजों को ज्यादा रूम दे रहे हैं, लेकिन रडार में गेंदबाजी नहीं कर रहे हैं। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट गली पॉइंट, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात, एक लेग स्लिप, एक एक्स्ट्रा कवर, एक वाइडिश लॉन्ग ऑफ, एक डीप मिड विकेट, ऐसी क्षेत्र रक्षण की व्यूह रचना। शॉर्ट पिच गेंद, और दिशा से भटके तो मिलेंगे फटके। अंपायर जी ने इशारा कर दिया है कि ये वाइड डिलीवरी है। और विश्व के महान गेंदबाज, वेस्ट इंडीज के तेज तर्रार गेंदबाज माइकल होल्डिंग की याद हमें ताजा आ रही है कि उन्होंने 912 ओवर फेंकी, एक भी वाइड नहीं गिरा, और कमाल की गेंदबाजी। अनुशासन इंसान को आगे बढ़ाता है, वही दिखाते हैं कैलाश दादा म्हात्रे और आदरणीय गुरुनाथ दादा म्हात्रे की अनुशासन कितना महत्व रखता है अपने जीवन में। स्विच हिट का प्रयास, हालांकि जब सीधी उंगली से घी नहीं निकलता, कहीं कहीं उंगली टेढ़ी कर ली है, लेकिन वही भी अब घी नहीं निकल रहा है। बहुत ही बढ़िया आयोजन लग रहा है। और ये देखिए, भगवा रंग, रंग दे तो मोहे गेरुआ, ऐसा ये भगवा रंग हमारे इतिहास का रंग, हमारे स्वराज का रंग, हमारे खून का रंग, हमारे संस्कृति का रंग भगवा। और बहुत ही बढ़िया स्टैंड हमें इस आई चषक 2021 में नजर आ रहे हैं। धीमी गति की गेंद ऑन साइड पर, काफी देर हवा में, मिड विकेट पर फील्डर तैनात। सागर पाटिल ने कैच को छोड़ा, सागर नहीं भर सके इस कैच के घाघर को। जीवनदान मिलता हुआ यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम रोहिंटन 11 के इस बल्लेबाज को कहीं ना कहीं राहत की सांस ली है मधुकर ने, और इस सिंगल के साथ स्कोर 12 पर। 12 गेंदों पर अर्धशतक जड़ा युवराज सिंह ने। 11वीं कैच छूटी है। हर एक इंफॉर्मेशन गुलशन पाटिल द्वारा हमें मिल रही है। उसी की तरह बल्लेबाजी करनी, युवराज सिंह की तरह बल्लेबाजी करनी होगी। सरफरोशी की तमन्ना उनके दिल में अब जगनी होगी, आक्रामकता के साथ बल्लेबाजी करनी होगी। एक बड़ा टोटल अगर पहले इनिंग में वो बनाते हैं 70 या 65 प्लस, तो मैं कहूंगा एक अच्छा फाइटिंग टोटल रहेगा। अटैक इज द बेस्ट वे ऑफ डिफेंस, ऐसा कहा जाता है। आक्रामकता ही सर्वोत्तम बचाव है। स्ट्राइक रेंज पर एक बाएं हाथ के बहुत ही खुब्बा प्लेयर हमें नजर आते हुए। अच्छी गेंद, ड्राइव करना चाहते थे, मानो फुटवर्क नहीं था। बसंती, जब तक तेरे पैर चलेंगे तब तक इसकी सांसें चलेंगी। फुटवर्क चलना बहुत ही जरूरी। और बिंदी गेंद के साथ इस दूसरे ओवर की समाप्ति। पहले ओवर में अंगद पाटिल ने गेंदबाजी की बागडोर संभाली थी, 6 रन दिए थे।
दूसरी ओवर सचिन म्हात्रे की सफल ओवर रही, उसमें भी उन्होंने मात्र 6 ही रन खर्च किए, एक वाइड उसमें शामिल था और 12 रन एक विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई टीम कैलाशवासी अरुण स्मृति 11 रोहिंजन। यहाँ पर हम देख सकते हैं स्वर्गीय कृष्णा पाटिल स्टैंड, स्वर्गीय रामा भोईर स्टैंड हमें नजर आ रहा है, WTC के हमारे कैमरा वर्क भी हमें नजर आ रहे हैं और बिल्कुल छवि चित्रित करने का भी जो हमारे व्यासपीठ पर जो कैमरा वर्क है उनको सुभाष घई के किसी फिल्म में असिस्टेंट डायरेक्ट अगर बनाया जाए तो वे भी बढ़िया असिस्ट कर सकते हैं, उनका भी बहुत बहुत स्वागत है। पावर प्ले के 2 ओवर समाप्त, पावरफुल गेंदबाजी यहां पर KPC इनामपुरी द्वारा, एक विकेट के नुकसान पर 12 रन 6 रन प्रति ओवर। ₹200 का इनाम अब भी जारी है अंगद पाटिल के लिए। जितेंद्र म्हात्रे साहब इनके तौर से जो कि इनामपुरी के बहुत ही बड़े क्रिकेट प्रेमी हैं, हर एक विकेट के लिए ₹200 का इनाम। स्ट्राइकर एंड पर मधुकर पाटिल ऑन साइड पर शॉट मोड़ना चाहते थे नटराजा स्टाइल, 83 की याद हमें दिलाते हुए, लेकिन थोड़ा सा टोज उनका मुड़ा, इसलिए जो टाइमिंग करना चाहते थे वे कहीं ना कहीं टाइमिंग नहीं कर पाए। गेंद मिड ऑन पर जाती हुई 1 रन और 1 रन के साथ स्कोर 13 पर। जहीर पटेल साहब को भी एक जरूरी कॉल आया है। तर आमचे मुरबीचे प्रेम ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। धूप खिली खिली है और शानदार मौसम है, टेस्ट क्रिकेट में भी ऐसा ही मौसम है। एशेस जो कि शुरू है 8 दिसंबर से, तीसरा चौथा दिन होगा। कमाल की तेज गेंदें गैबा के मैदान पर की और उसी तरह से आज गेंदबाजों का पहले सत्र में बोलबाला, शानदार गेंदबाजी दोनों ही तरफ से। शॉर्ट पिच गेंद हुक किया था, गेंद सीधी बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। गेले जिंकाया ते गड बहुत ही शानदार गाना। तानाजी मालूसरे धारा तीर्थी गिरने के बाद शेलार मामा ने तोरणा किला जीता। 17 पर टोटल आता हुआ AB de Villiers का जन्मदिन। इस बार तेज गेंद और ये जवाब है, इसे कहते हैं जवाब देना। देखिए जैसे ही शॉर्ट पिच गेंद चौका जड़ा, और तेज गेंदबाज हमेशा यही कहते हैं करते हैं, जैसे ही चौका बनता है वो एग्रेशन में ज्यादा दिखते हैं और सीधी गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी और क्लीन बोल्ड किया। एक जमा सेट बल्लेबाज को आउट होने वाले बल्लेबाज चीनू पाटिल 5 रन बनाकर क्लीन बोल्ड किया और इसी के साथ जितेंद्र म्हात्रे साहब इनका ₹201 का इनाम जीतते हुए यहाँ पर अंगद पाटिल। डीजे क्रिकेट सामन्यांचे आयोजन भारी, जाऊया बघायला त्या गोवे गावाला। क्रिकेट सामन्यांचे आयोजन भारी, जाऊया बघायला त्या गोवे गावाला। और ओवे गांव, इसका नाम बहुत ही चर्चा में रहता है, सुर्खियों में रहता है। कैलाश दादा म्हात्रे की अगर हम ड्रेसिंग देखें तो जो 90s के हीरो थे संदीप जी, उसी तरह से वे दिखते हैं और रायगढ़ प्रीमियर लीग के ऑक्शन में भी उनकी बहुत ही उन्होंने सुर्खियां बटोरी थी। क्या सिखाता है आपको क्रिकेट? क्रिकेट एकता सिखाता है, क्रिकेट लड़ना सिखाता है, गिरकर संभलना सिखाता है, क्रिकेट जूझना सिखाता है, पारी को संभालना सिखाता है, पारी को बनाना सिखाता है। क्या सीखेंगे मधुकर पाटिल? 2 पर खेल रहे हैं और 4 नंबर पर आते हुए रोहन पाटिल। रोहन पाटिल देखिए सेट होकर आए, शानदार छक्का, ऐसा दिया धक्का, मारा ऐसा छक्का कि गेंदबाज अंगद पाटिल को किया हक्का बक्का। 6 रन इस इनिंग का पहला सिक्सर। ये भगवान क्या गाने बजा रहे डीजे मास्टर, बहुत ही सुंदर गीत डीजे सैंडी द्वारा। 30 रन स्कोर बोर्ड पर 23 धावा। धीमी गति की गेंद ऑन साइड पर तेज प्रहार, हो ये देखिए खराब फील्ड, चौका भी दिया मौका भी दिया, डीजे को भी मिलता हुआ मौका। शानदार 2 गेंदे और 10 रन मिलते हुए डीजे। क्रिकेट आयोजन भारी, जाऊया बघायला
सामन्यांचे आयोजन भारी जाऊया बघायला और 70वां चौका यहां पर लगता हुआ, हालांकि गेंद अच्छी थी, मिसफील्ड हुई और 4 रन, 27 रन अब बनते हुए। शॉर्ट पिच गेंद ऊपरी किनारा, ये देखिए बहादुर का साथ देता हुआ, नसीब किसका साथ देता है। बिलीव इन ऑर्डर इज इजी बट बिलीव इन यूर सेल्फ इज दैट्स अ रियली चैलेंज, और वही चैलेंज एक्सेप्ट किया बल्लेबाजी करने वाले रोहन पाटिल ने 3 गेंदों पर 14 रन। ओके, देखिए गुलशन जी, आपने जैसे ही कहा कि ये 70वां चौका मिला है, 71 भी बना लिए, अच्छी गेंद थी, अपर कट का शॉर्ट आर्म पुल करना चाहते थे, ऊपरी किनारा लगा और जो कि डीप पर गेंद जाकर गिरी थी लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, और जो रुका हुआ टोटल था ऐसा लग रहा था कि अच्छी गेंदबाजी हो रही है। 2 ओवर्स में 12 रन आए और तीसरे ओवर में हालांकि सफलता जरूर मिली अंगद पाटिल को, लेकिन 3 चौके खाए, 1 सिक्सर खाया, 19 रन दिए, 1 विकेट मिली और 31 रन टोटल स्कोर बोर्ड पर आता हुआ। अब जो औसतम रन रेट अगर हम देखें तो 10.33 का। इस आई चषक 2021 के शानदार पर्व में आदरणीय संकेत शेठ देशमुख, आदरणीय बाळाशेठ महाबळे, आदरणीय तुषारजी शिंदे, ये जो धावीर महाराज चषक होता है रोहा में, रोहा टेनिस का वर्ल्ड कप जिसे माना जाता है, उन तीनों ही आयोजनकर्ताओं की ओर से आदरणीय हमारे काशीनाथ दादा, कैलाश दादा म्हात्रे साहब और आदरणीय गुरुनाथ दादा म्हात्रे साहब, इनको शुभकामनाएं आई हैं। जहीर भाई पटेल, संदीप जी पाटिल, इनको भी शुभकामनाएं आई हैं और उन्होंने न्योता भी दिया है आपको कि जो 7, 8, 9, 10, 11 जनवरी में रोहा में धावीर महाराज चषक होने वाला है, उसमें आप स्वयं तशरीफ लाइए। 31 रन बने हैं, 31 ऑन बोर्ड, loss of 2 wickets, very attacking start by the batsman. In at number 4, Rohan Padel moves up to 14. Only 3 deliveries facing by Rohan, and attack. First ball, mighty blow into the stand. This is a 6. Another ball, 4, and third ball is a long stop boundary. That's another 4, and this is a over number 3 is complete. 31 on board. लॉस ऑफ 2 विकेट्स। अब पारी की चौथी ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर अब बागडोर संभालते हुए गेंदबाजी करने वाली टीम टीपीसी नामपुरी की एक हरफन मौला गेंदबाज टाटा हॉस्पिटल इनकी तरफ से गेंदबाजी करेंगे। फील्ड खुलती हुई, एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक बैकवर्ड स्क्वायर लेग। इसी गेंदबाज का कैच छोड़ा था, गेंदबाज ने कैच छोड़ा था स्ट्राइकर एंड पर। अब मधुकर फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया है, एक टिप्पा गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर जाती हुई, थोड़ा सा फंबल जरूर हुआ लेकिन 1 ही रन। 1 रन के साथ स्कोर 32 ऑन बोर्ड। 25 जून 1932 भारत के क्रिकेट की शुरुआत हुई। कर्नल सीके नायडू इनके नेतृत्व में। साल था 1932 और स्कोर बोर्ड पर भी रन आए हैं 32। 20 साल के बाद 1952 में भारत को पहली टेस्ट जीत मिली। स्ट्राइकर एंड पर अब रोहन पाटिल जो कि अच्छे लय में नजर आ रहे हैं। सागर पाटिल की गेंद को पुल किया और बढ़िया अटेम्प्ट यहां पर। श्रेयस अय्यर की याद मुझे ताजा होती हुई, हालांकि कैच नहीं ले पाए लेकिन अपनी टीम के लिए जरूरी 5 रन उन्होंने बचाए। श्रेयस अय्यर ने अभी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी में भी ऐसी कैच लेने का प्रयास किया था, उनको सफलता मिली लेकिन अच्छा अटेम्प्ट करते हुए यहां पर मिलिंद म्हात्रे सुर्खियों में आएंगे। उनकी ये अटेम्प्ट जरूर यूट्यूब पर फेमस होगी WTC द्वारा। शॉर्ट पिच गेंद जड़ दिया है सामने की तरफ, ये रोकना नामुमकिन। दर्शक फील्डर दर्शक, ये आया आई चषक सिक्सर। हैं सर 4 रन, ओके सॉरी, 4 रन ऑन बोर्ड और
37 धावा 37 रन 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 लॉस ऑफ 2 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। बढ़िया बल्लेबाजी। अब ऐसा लग रहा है कि उनकी अब जो लोहा है अब वो गर्म हो चुका है, अब लोहा गर्म हो चुका है, अब हथौड़ा मारने की जरूरत है। अब एंड चेंज करते हुए गेंदबाज सागर पाटिल दाहिने हाथ से अब राउंड विकेट गेंदबाजी करेंगे मधुकर पाटिल को। मधुकर पाटिल एक चौके के साथ 7 पर खेल रहे हैं। फुल टॉस और स्वागत किया, जहापना तोहफा कबूल करो, मोड़ दिया फाइन लेग सीमा रेखा के बाहर। खराब गेंद पर एक शानदार शॉट, 4 रन। इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहले बल्लेबाजी करती हुई रोहिंजन 11 पहुंची है 41 रनों पर। अच्छी बल्लेबाजी, अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए हमें नजर आ रही है मधुकर पाटिल और रोहन पाटिल के बीच। धीमी गति की गेंद, ये देखिए बढ़िया कदमों के ऊपर का आक्रमण था और भारतीय बल्लेबाज कदमों के ऊपर के आक्रमण को बहुत ही बढ़िया बखूबी जानते हैं। वीवीएस लक्ष्मण, राहुल द्रविड़ और मोहम्मद अजहरुद्दीन स्टाइल गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड सीमा रेखा के बहुत ही पीछे 6 रन के लिए। कि जिस तरह से सेना को तहस नहस किया था वैसे ही इनामपुरी की इस गेंदबाजी की बागडोर को तहस नहस कर रहे हैं मधुकर पाटिल, रोहन पाटिल। दोनों ही तरफ से अब आक्रमण हो रहा है, दोनों ही तरफ से बल्लेबाज अब नहीं मानने वाले हैं। इस 6 रन के साथ स्कोर 47 पर 47 धावा और ऐसा तर नक्कीच सर्व संघांना सूचना असेल की थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे, कारण आज आपल्याला एकच संघ क्वालिफाय करायचा आहे सुपर 4 साठी। याची नोंद सर्वांनी घ्या आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो दहिसर संघासमोर लगेच सामना खेळेल, तर दहिसर संघाने देखील रेडी राहायचं आहे। सागर पाटिल की इस ओवर की आखिरी गेंद, ओ हो बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, शानदार शॉट, बिना एयर टिकट, बिना वीजा, बिना पासपोर्ट गेंद को आधा दर्जन रन बटोरे इस बल्लेबाज ने। लगातार दूसरा छक्का, सागर पाटिल के खिलाफ आक्रमण जारी। सात स्कोर 53 रन 53 धावा 53 ऑन बोर्ड। देखा है गुलशन जी, देखिए पहले 2 ओवर्स काफी संजीदगी के साथ हुए हैं, 12 रन आए, लेकिन उसके बाद अंगद पाटिल की ओर 2 ओवर में 41 रन कुल मिलाकर आए, तीसरे ओवर में 19 रन और चौथे ओवर में 22 रन। ऐसा लग रहा है कि रनों का अब मेला लग चुका है आई चषक में और उसका भरपूर लाभ उठा रहे मधुकर पाटिल और रोहन पाटिल। तुषार पाटिल स्लॉग ओवर लेकर टेस्ट में सबसे तेज शतक ब्रैंडम मैकलम 54 गेंदे 31 गेंदों में शतक जड़ा एबी डिविलियर्स ने ओडीआई में और 35 गेंदों पर शतक जड़ा सबसे तेज डेविड मिलर ने यहाँ पर T20 में। सबसे तेज रन अब भी बन रहे हैं मधुकर पाटिल और रोहन पाटिल के जरिए। अच्छी बल्लेबाजी रोहिंजन 11 टीम के लिए, कैलाशवासी अरुण स्मृति 11 रोहिंजन। पारी की आखिरी ओवर तुषार पैवेलियन इन की तरफ से 37-13। $50 रन के लिए इनाम है। इस बार शॉर्ट आर्म पुल किया था, ऊपरी किनारा लगा था, गेंद डीप स्क्वायर लेग पर जाती हुई फाइन लेग पर फील्डर आते हुए और 2 रन। तर याच दरम्यान आमचे उभ्याचे सन्माननीय पापा पटेल यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती। आक्रामकता दिखानी होगी आपको इस 2 रन के साथ स्कोर 55 पर। उम्र 55 की लेकिन दिल बचपन का, दिल आपका धड़कना चाहिए। उम्र को हराना हो तो शौक सदा जिंदा रखिए, उम्र को हराना हो तो शौक सदा जिंदा रखिए। संदीप जी, घुटने चाहे चले ले चले, मन उड़ता परिंदा रखिए। परिंदाओं के घर में ये शानदार छक्का और परिंदों को भी पर लगाने वाला ये शानदार स्ट्रोक रोहन पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये आज के दिन का उनके इनिंग का दूसरा सिक्सर।
61 रन स्कोर बोर्ड पर, काफी तेजी के साथ रन बनाए हैं तीसरे विकेट के लिए। बढ़िया साझेदारी, मैंने कहा था 65 प्लस जाएंगे तो अच्छा फाइटिंग देखने को मिलेगा दूसरे सत्र में हमें। हर्षद मडवी, गुलशन पाटिल, संदीप जी पाटिल, जहीर जी पटेल, ये सब जो महानुभाव हैं आज उनको एकत्रित करने का मौका आदरणीय गुरुनाथ दादा म्हात्रे और कैलाश दादा म्हात्रे इन्होंने यहाँ पर आयोजित किया है। गति परिवर्तन, दूर से खेलने का प्रयास किया था, थोड़े से नाराज रहेंगे रोहन पाटिल इस शॉट से क्योंकि मौका बनता था। 3 गेंदों का खेल अब विशेष इस ओवर का। दोनों ही बल्लेबाज निजी 23 रनों पर खेल रहे। तालियां तो बजनी चाहिए रोहिंजन टीम के पैवेलियन से, बढ़िया बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों द्वारा। मधुकर पाटिल अपने जीवन काल की एक अहम पारी खेलते हुए और उनका साथ देते हुए रोहन पाटिल। 5 खिलाड़ी दायरे के बाहर, 3 खिलाड़ी ऑन साइड पर, 2 खिलाड़ी ऑफ साइड पर। आगे निकलकर ड्राइव किया था, अंदरूनी किनारा बल्ले का लगा टो, हो ये भी खराब फील्डिंग। सागर पाटिल द्वारा दूसरा रन पूरा, और ये मैं देखूंगा गेंदबाज ने देखा नहीं, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, 3 रन पूरे। ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी। अगर ये गेंदबाज देखता कि नॉन स्ट्राइक एंड पर खिलाड़ी रन आउट हो सकता है तो वो जरूर गेंद को स्टंपिंग करते, लेकिन देखना बहुत ही जरूरी। नजर हटी, दुर्घटना घटी। 3 के साथ स्कोर अब 64 पर 64। मधुकर पाटिल स्ट्राइकर एंड पर। आखिरी 2 गेंदों का खेल शेष इस पहले पारी का। शॉट थर्ड मैन, शॉट गली, पॉइंट के एक फील्डर को अब कवर पॉइंट पर लगाया गया है। एक लॉन्ग ऑफ, एक स्वीपर कवर, एसी ऑफ साइड की फील्ड, और ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट, तुषार राइट आर्म राउंड ओवर द विकेट था, इस बार हुक किया है। क्या ये एलिवेशन मिला? खराब फील्ड अब भी जारी। ऐसा कहा जाता है कि बालों में जेल और हाथों में तेल लगाकर क्रिकेट ना खेले, कैच छूट सकते हैं, और कैच लगातार ड्रॉप होते हुए एक और सुनहरा मौका। 1 रन स्कोर बोर्ड पर ऐड होता हुआ स्कोर अब 65 पर 65 ऑन बोर्ड। 65 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक। आखिरी गेंद का खेल शेष इस पहले इनिंग का। रोहिंजन 11 बनाम केपीसी इनामपुरी के बीच का मुकाबला। अच्छी गेंदबाजी, अंतिम गेंद पर कोई रन नहीं, कमबैक ओवर कहा जाएगा ये, और 12 रन दिए, कुल मिलाकर 5 ओवर का खेल समाप्त। पहले इनिंग में टॉस हारकर बल्लेबाजी करती हुई कैलाशवासी अरुण स्मृति 11 रोहिंजन टीम पहुंची है 2 विकेट के नुकसान पर 65 रन और 66 धावांचा आह्वान। 66 रनों का टारगेट अब सेट किया है केपीसी इनामपुरी के बीच। पहला मुकाबला जीता गावदेवी दहीसर ने। अब उनके सामने इन 2 टीमों में जो टीम जीतेगी वो अब दूसरे दौर के लिए क्वालिफाई करेगी। तो आइए, मैं रुकता हूं, लेता हूं छोटा सा ब्रेक। कहीं मत जाइए, देखते रहिए, सुनते रहिए सबसे अहम और लोकप्रिय प्रतियोगिता आई चषक 2021 का शानदार पर्व। धन्यवाद। मी कैलाश शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते शुभ सन्मान इथे करायचा आहे। सन्माननीय पाहुणे पांडुशेठ पाटील यांना विनंती आहे की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जात आहे। रोंजनचे सन्माननीय पांडुशेठ पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय कैलाश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। त्याच दरम्यान जयवंत घरत यांना विनंती आहे की आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। जयवंत घरत यांचा इथे सन्मान होतोय। त्याच दरम्यान आमचे तकदीरदादा पाटील
तसेच मिलिंद उलवेकर, मिलिंद उलवेकर यांचा इथे सन्मान होतोय. तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आमचे संदीप शेठ पाटील, जयेंद्र शेठ पाटील हे देखील या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवताना ओके. तर सर्वांचं इथे यथोचित सन्मान व्यासपीठावर केलाय. तसेच आमचे नितेश शेठ पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. झालं ना? ओके. खूप खूप धन्यवाद निलेशजी नाईक आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर आपण आज पाहतोय मान्यवरांची मांदी आळी अक्षरशः या ठिकाणी मात्र तुडुंब गर्दी या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कारण की एकच विचार कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमापोटी हे सगळी भेटीला येणारी मान्यवर मंडळी आज आपण या व्यासपीठावर पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. I11 क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये उभेगावच्या या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा तुमच्या भेटल्या येते. दुसरा दिवस स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये तर नक्कीच केपीसी इनामपुरी इथे खेळतोय, रुंजन खेळतोय. तर केपीसी इनामपुरी टीमचे बिग सपोर्टर, एक यशस्वी आयोजक सन्माननीय गजानन शेठ पाटील इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आमचे भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे, मारुती शेठ पाटील, परशुराम शेठ पाटील या मान्यवरांना विनंती आहे जर आला असाल तर या आपण व्यासपीठावरती. आई चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे वळतो आपण. टार्गेट आहे 66 धावांचं. चिनू पाटील पहिला गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला रोहिंज टीमकडून. टीमचा हुकमी एक्का मानला जातो आणि सलामीवीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. अंगद पाटील आणि त्या संवेद कुणाल पाटील दोन्ही बंधूंची जोडी मात्र मैदानामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. या जोडीकडून अपेक्षा असेल, या जोडीकडून अनब्रेकेबल पार्टनरशिपची इथे अपेक्षा केली जाईल. कारण की ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये उभी राहील तोपर्यंत मात्र निश्चितपणे धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल. अंगद पाटील रायगडचा चॉकलेट बॉय म्हणजे ज्याला आपण पाहतो. इथे पहा इनसाइड आउट स्ट्रोक. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा उद्घाटनीय चौकार. चिनू पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण या ठिकाणी चढवलं जाते आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अंगदने आपले पहिल्या बॉल पासून इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, सेकंड बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केला परंतु पॉइंटला डीप मध्ये फिल्डर नाहीये. स्विच केल्यानंतर चेंडू मात्र जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. फील्ड झाली आहे त्या ठिकाणी परंतु अजून अंपायरचा निर्णय येणं शेष आहे. तोपर्यंत आपण 2 धावा तर कंप्लीट झालेल्या पाहिल्यात. अंपायरचं सिग्नल अजून आलेलं नाहीये. शहानिशा इथे मात्र होईल. 2 रन. चला अंपायरच्या ठिकाणी मात्र आपण निर्णयाचा स्वीकार करतोय. चांगला फटका होता. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्यामुळं हा चौकार जाता जाता राहतोय परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल.
इथे पहा ऑन साईडला खेळला, ग्राउंड अलॉंग द ग्राउंड खेळला फटका, परंतु 2 फिल्डरच्या मध्ये जाऊन हा चेंडू गॅप मध्ये अडवला जाईल. तोपर्यंत आणखीन 2 अभि पाटील त्या ठिकाणी आहे. थ्रो थोडीशी खराब आहे, परंतु कदाचित हाताला आणि कोपऱ्यामध्ये इजा असावी, त्यामुळं थ्रो करण्यामध्ये अडचणी येतात. आणि मुळात गुलशन आपण पाहिलं तर असे खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवणं आणि ते पण पॉवर प्लेच्या वेळी, हे मात्र आपल्या टीमसाठी धोकादायक ठरू शकतं. कारण की एन मुवमेंटला जर तिसरी धाव घेतली तर थ्रो तिथपर्यंत पोहोचणं फार कठीण होतंय. गोलंदाजी मार्कवर चिनू पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल अंगद पाटील साठी. यावेळेस लेग बाहेरचा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न, लेग कट कधी झालाय समजलं नाहीये आणि चेंडू मात्र डॉट. सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा चेंडू थेट बॉडीचा वेध घेत असताना अंगदला मात्र बीट करतोय. डॉट बॉल. पुढचा चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडूची अपेक्षा इथे मात्र असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ, चेंडू टप्पा पडतोय, फिल्डर चेंडू मागे धावतोय. 2 रन पूर्ण झाले, तिसरीचा प्रयत्न करू दिला जाणार नाही. सातत्याने रिव्हर्स फटक्याचा वापर या मैदानावरती अंगद पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. त्याला फार यश मिळत नाहीये, परंतु 2-2 रन काढून आपल्या टीमसाठी एक बहुमूल्य योगदान तो देण्याचा जरूर प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. कुणाल पाटीलला अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. आपण जर पाहिलं तर अनेक छोट्या छोट्या खेळाडूंना तो मात्र लेदर क्रिकेटचे धडे देत असतो, परंतु आज आपल्या टीमसाठी त्याला खेळावा लागतंय. इथे मात्र पहा, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, लेंथ चांगली आहे, लाईन सुद्धा खूप चांगली आहे. आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरची समाप्ती होत असताना इथे मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले बिनगडी बाद 10. डीजे सँडी आणि त्याची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेला खूप चांगलं संगीताचं प्रदर्शन देत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप स्वागत करतोय. चांगली स्पर्धा I11 क्रिकेट संघ ओवे यांच्या वतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आई ग्रुप, रायगड महाराष्ट्र राज्य या सगळ्या टीमचे आणि अर्थातच या संघटनेचे सदस्य असतील. तब्बल 2 ते 3 महिन्यांपासून ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. त्याचबरोबर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांनी फार मेहनत घेतली आहे. त्यांच्या सोबतीला मात्र त्यांचं नेहमी एक मोलाचं योगदान असतं. आणि कैलास शेठ म्हात्रे असतील, गुरुदादा म्हात्रे असतील, यांनी पाहिलेलं मात्र स्वप्न आज मात्र बऱ्याचशा याच्या अंतरानंतर पूर्ण होते. काय की वर्षभर तब्बल या स्पर्धेची वाट पाहावी लागते. इतकी मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असतात आणि मित्र म्हणेन या विभागातील सगळ्यात जास्त मान्यवरांची भेटी जर कोणत्या स्पर्धेला मिळत असतील तर ही स्पर्धा इथे मात्र मानली जाईल. कारण की कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आलेले सगळे मान्यवर आज आपल्या या एकाच मंचावरती एकवटलेले पाहायला मिळतात. वळतोय मॅचकडे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. ओम पाटील गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र कुणाल यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पहा, चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र जातो सरळ निघून 4 धावांकरिता 22चा इशारा तो अंपायर्स कडून चौकार. खारघरचे सन्माननीय बालकृष्ण बुवाक इथे आलेत. तर या आपण व्यासपीठावरती बालकृष्ण बुवाकडू स्वागत आहे आपलं. तर खारघरचे आमचे राममामा पाटील जर आले असतील तर मामांना देखील विनंती आहे की मामा या व्यासपीठावरती. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा फार मोठी मांदियाळी पाहुण्यांची रेलचेल या व्यासपीठावरती आहे. पहा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. कुणाल इथे मात्र थोडासा नाराज करतोय, परंतु अंगद त्या ठिकाणी मात्र काहीसा कानमंत्र देताना आपल्याला जरूर दिसेल. कारण की अंगदला माहीत आहे
उलट सुलट फटके खेळण्यात काही अर्थ नाही. जर आपल्या सरळ बॅटमधून फटके निघतात तर त्याच फटक्यांचा वापर इथं प्रामुख्याने करायला हवा कुणालने. कारण की लेदर क्रिकेटचे धडे ज्यांच्याकडून या विभागातील खेळाडू गिरवतात तो कुणाला मात्र जर अशा पद्धतीचं खेळत असेल तर मात्र निश्चितपणे ते टीमसाठी थोडं धोकादायक राहील. अपेक्षा आहेत थोडंसं स्टँडर्ड क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र ऑन साइडला खूप चांगला फटका, गॅप सिलेक्शन, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू मात्र चिनू पाटील त्या ठिकाणी आहे आणि अगदी वेगाने धावत जाऊन चेंडू त्या ठिकाणी अडवतोय, फेकतोय तोपर्यंत 2 रन. जर पाहिलं तर एकंदरीत आउटफील्ड जे आहे लेग साईडला थोडीशी खराब आहे आणि त्यामुळं चेंडू जागीच थांबतात. अंगद पाटीलने सुद्धा एक रिव्हर्स फटका त्या ठिकाणी लगावला होता, परंतु त्या चेंडूवरती सुद्धा फक्त 2 धावा मिळाल्या होत्या. म्हणजे आउटफील्ड खराब. मागा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये अक्षरशः या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला झोडपून काढलं. कारण की अनेक नामांकित स्पर्धा त्या पावसामध्ये पेंडिंग वरती राहिल्या आणि आज मात्र थोडं ऊन आपण पाहतोय 2-3 दिवस झाले. त्यामुळे मात्र स्पर्धा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीये. इथे शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, पुल केला, पुल सक्सेसफुल आणि डिलाइटफुल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकार येतोय आणि स्टँडर्ड शॉट होता. कारण की कोणत्याही प्रकारची ताकद या फटक्यामध्ये नव्हती, फक्त टेक्निकचा वापर आणि अगदी शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरीला मात्र रीड केली. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू पॉइंटला. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जाईल फिल्डर तोपर्यंत पोहोचेल आणि या चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये विजय मिळवला चेंडूने. चेंडू सीमा पार, चौकार. शिवराय भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ हाय त्याला म्हणून दादा नवाला आला आहे मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा. पण पाहतोय मैदानामध्ये की जेव्हा चेंडू टप्पा पडतोय बाउंड्री लाईन पर्यंत जात असताना संदीप सर जोपर्यंत चेंडू सीमारेषा पार करत नाही तोपर्यंत विचार पडलेला असतो फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल की नाही. परंतु जर एखादा मोठा फटका येतो तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दडपणशाही तिथे मात्र पाहायला मिळत नाही. इथे पहा फटका फसला आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच पकडा मॅच जिंका हे मात्र तत्व तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये अवलंबणं खूप गरजेचं आहे. कॅच ज्यावेळेस आपल्याकडून ड्रॉप होते त्यावेळेस मात्र डबल उमेदीने तो बॅट्समन बॅटिंग करत असतो आणि त्याची जी ताकद असते, त्याची जी वाढलेली ऊर्जा असते, त्याची मनशक्ती असते ती मात्र खरोखर पाहण्यासारखी असते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 28 वरती. आता मात्र येणारे चेंडू तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे तब्बल 38. तुम पर हम हैं अटके लागतील कारण की तुम्हाला विजय संपादन करायचं आहे. यानंतर गावदेवी दहिसर टीमचा कॅप्टन आपण तयार राहायचंय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला यावं लागेल टॉस साठी या इनिंग ब्रेक नंतर, मॅच नंतर. कारण की ही मॅच मात्र जशी संपेल तसा टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल पुढच्या फेरीमध्ये गावदेवी दहिसर संघासोबत. दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो मात्र असणार आहे
त्यामुळे तयार राहायचं गावदेवी दहिसर संघाच्या कॅप्टनने. मॅचकडे वळतो. चला टाइमपास नको प्लीज. रोहिंचा संघ थोडंसं स्पीडअप करा. अंपायर आपणास सुद्धा या ठिकाणी विनंती करण्यात येते की आपण मॅच थोडंसं स्पीडअप मध्ये ठेवायचं, कारण की आज एकच संघ पुढे जायचंय, त्यामुळं मॅच जास्त आहे. एक मॅच जास्त आहे आपल्याकडं. इथे मात्र पहा, जरूर ब्लॉकमध्ये चेंडू होता, सन्मानपूर्वकरित्या खेळणं अपेक्षित होतं आणि तो सन्मान या ठिकाणी अंगद पाटीलने दिलाय. डॉट बॉल जरूर येतो गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सचिन कडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट. इथून मात्र येणारे 17 बॉल तुमचं भवितव्य ठरवतील. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल की नाही माहीत नाही, कारण की क्रिकेट तुम्हाला कोणत्याही टार्गेटची शाश्वती देऊ शकत नाही की ते तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल. 17 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट. सेकंड बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळला. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. इथे चौकार मात्र पागल करून जात आहेत या अंगद पाटीलचे. पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलाय. सेम बॉल सेम रिप्ले त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सेम शॉट. अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेळलाय आणि इथून मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार अंगद पाटीलच्या बॅटमधून. दोन चौकार अंगदच्या बॅट मधून आलेत. धावा बाकी राहतात 30. येणारे बॉल तुमच्याकडे 15. चेंडूंपेक्षा धावा डबल, म्हणून इथे मात्र प्रत्येक बॉल वरती 2 रनची आवश्यकता असेल केपीसी इनामपुरी या टीमला विजयासाठी. रिवर्स फटका आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल की नाही माहीत नाही, परंतु फिल्डर चेंडू मागे धावतायत. इथे मात्र 2 रन पूर्ण केल्या जातील आणि या 2 रन नंतर तिसरीचा प्रयत्न होणं अपेक्षित होतं, परंतु इथे थांबवले अंगदने. याच गोष्टीचा संदीप सर मी उल्लेख केला होता की जोपर्यंत आउटफील्ड मध्ये चेंडू धावतोय तोपर्यंत शाश्वती देऊ शकत नाही चेंडू सीमारेषा ओलांडेल की नाही, परंतु इथे 2-2 रन मात्र रोखू शकत नाहीये. 2-2 रन मात्र दोन्ही बॅट्समन चांगल्या रीतीने पूर्ण करतात. कुणाल त्याला चांगली साथ देतोय. त्याची बॅट अजूनही लागलेली नाहीये फार मोठ्या प्रमाणामध्ये, जशी हवी तशी लागलेली नाहीये, परंतु अंगद जर एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय तर त्याला साथ देणं हे माझं परम कर्तव्य. या भावनेने मात्र कुणाल चांगला खेळ करतोय. आणखीन एक रिव्हर्स स्विच केला फटका. आता मात्र चान्स मात्र जरूर बनेल. पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पाच रिव्हर्स फटक्यांमधील संदीप सर हा पहिला यशस्वी चौकार म्हणता येईल. इथे मात्र पहा ऑन साइडला फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. नजर हटी दुर्घटना घटी म्हटलं जातं. जशी तुमची नजर चुकेल तसा मात्र समोरच्याला चान्स मिळेल, त्यामुळे चान्स मिळू देऊ नका, कारण की धावा ज्या आहेत त्या पूर्णपणे आता केपीसी इनामपुरी टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 44 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असेल ती केपीसी इनामपुरी या टीमला विजयासाठी. क्रिकेट सामन्यांचे आयोजन भारी, जाऊया बघायला, जाऊया बघायला त्या गोवे गावाला. क्रिकेट सामन्यांचे आयोजन भारी, जाऊया बघायला, जाऊया बघायला त्या गोवे गावाला. जाऊया बघायला त्या गोवे गावाला, जाऊया बघायला त्या गोवे गावाला. संघ ओवे या गावाचा, संघ
नाही करायचा त्यांचा नाद नाही करायचा त्यांचा नाद नाही करायचा नम गुरु म्हात्रे दादाचं आयोजन जाऊया बघायला त्या गोवे गावाला क्रिकेट सामन्यांचे आयोजन भारी जाऊया बघायला त्या गोवे गावाला 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 44. चला रोहिंजन संघ. हॅलो. तर आमचे नागावचे सचिन पाटील इथे आलेत. त्यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. सचिन या. नागाव आणि खार्डे असा सामना होणार आहे. तत्पूर्वी नक्कीच 44 झाल्यात. 22 पाहिजे. प्रत्येक बॉल नंतर आम्ही स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुणाल पाटील यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण की कुणालची इनिंग मात्र शॉर्ट आहे परंतु स्वीट आहे. 6 बॉलमध्ये 14 रन त्याने सुद्धा केल्यात. 12 बॉलमध्ये 26. इथे मात्र धावा आहेत. यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन कट केला चेंडू स्वीपर कव्हरला. फिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हर्सला डीप मध्ये. 1 रन मात्र मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसेल. कुणाल पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देतोय अंगदला कारण की त्याला माहित आहे सध्या अंगद टच मध्ये आहे त्यामुळे अंगदला स्ट्राईक वरती आणणं आणि त्याला मोस्टली स्ट्राईक वरती ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. एखादा टेक्निकल क्रिकेटर कशा पद्धतीचा असतो इथे मात्र तो दाखवून देतोय. संयमपूर्ण क्रिकेट टेम्परामेंट या ठिकाणी मात्र खूप चांगलं आहे कुणालचं. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी ऑन साइडला. हा चेंडू सरळ मिड विकेट काव कॉर्नरच्या मधून फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. संदीप पाटील. अरे संदीप पाटील मुरबीवाला. षटकार आलाय. मॅच थोडीशी समीप आणली आहे जवळ आणली आहे. टीमची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक 1 more added in the score. चेंडू सीमारेषा पार. हा बॅक टू बॅक अंगद पाटीलच्या बॅट मधून दुसरा षटकार. संदीप पाटील मुरबीवाला. संदीप पाटील कॉमेंट्रीवाला. संदीप पाटील कॉमेंट्रीवाला. त्यांच्या संस्थेचा अध्यक्ष झाला. तर आमचे पोरजी आप कहीं नहीं छुप सकते. आइए. तर कैलास पोरजी यांचं देखील इथे आगमन झालंय. या कैलास स्वागत आहे आपलं. आणि आमचे इनामपुरीचे जितेश पाटील स्वागत आहे आपलं देखील. 14 बॉल मध्ये 38 धावांची इनिंग आहे. अजूनही चान्स आहे. 2 षटकार लगावतोय तर मात्र अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. आणखीन एक यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन स्ट्रोक आहे परंतु इथे 1 रन रोखू शकत नाहीये. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 58. या आकड्यावरती येणारे बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 8. आणि यानंतर नक्कीच तर रोंजन इथे खेळतोय आणि खऱ्या अर्थाने रोंजनचे पुरस्कर्ते नेहमीच रोंजन संघाला मोठा पाठबळ आमचे प्रमोद शेठ पाटील यांना देखील विनंती आहे की या आपण देखील व्यासपीठावरती. तर 7 बॉलमध्ये अजूनही 6 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मॅच मात्र थोड्या प्रमाणामध्ये मी तर म्हणेन रोहिंजन संघाने आपल्या हातातून गमावली आहे कारण की या धावा ज्या आहेत ते मात्र या मैदानावरती स्पीडली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा बॅटची स्लाइस एज होती परंतु विकेटच्या मागे खूप चांगले यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 60 या आकड्यावरती. येणारे बॉल तुमच्याकडे 6 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता आहे. आणि चला प्लीज विनंती असेल गावदेवी दहिसर टीमचा कॅप्टन कृपया आपण व्यासपीठावरती या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या या ठिकाणी टॉस यानंतर लगेच करायचं आहे. महेंद्र भोईर आपण या व्यासपीठावरती कारण की यातून जो संघ जिंकणार आहे तो थेट तुमच्यासोबत पुढच्या फेरीमध्ये मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 6 ची आवश्यकता.
चला टाइम वेस्ट करू नका प्लीज, डू नॉट वेस्ट द टाइम. कारण की टाइमची व्हॅल्यू आपल्याला कळणं खूप आवश्यकतेचं आहे मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये, आजच्या या युगामध्ये वेळेला फार महत्व देत चला. गोलंदाजी मार्कवर विपुल पाटील यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यावरती दिली आहे. शेवटच्या 6 धावा तो रोखू शकेल का, हा भला मोठा प्रश्नचिन्ह आज मात्र रोहिंजन वासियांच्या समोर उभा ठाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज दोन्ही संघाचे पाठीराखे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रोहिंजन संघाला सपोर्ट करणारे सुद्धा मान्यवर या व्यासपीठावरती आहेत आणि त्याचबरोबर केपीसी इनामपुरी संघाला सुद्धा पाठबळ देणारे पाठीराखे अर्थात त्यांचे मान्यवर हे व्यासपीठावरती आहेत. म्हणजे दोन्ही गावांसाठी तितकीच प्रतिष्ठेची लढाई आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ओवेगावच्या मैदानावरती आणि i11 क्रिकेट संघाच्या या क्रिकेट स्पर्धांमध्ये. गोलंदाजी मार्कवर विपुल पाटील सज्ज होतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करणं पसंत करेल. समोर आहे या रायगडचा चॉकलेट बॉय अंगद पाटील. रिबास फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मॅच अशानेच मात्र निश्चितपणे तुमच्या हातातून निघून जाईल. कारण की छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवापर्यंत कधी घेऊन जातात हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. त्यामुळे जर सरळ बॅटने जर आपल्या धावा निघत असतील तर मात्र त्याचाच उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये करायला हवा. कुणालने ज्या पद्धतीने विश्वास अंगदवरती टाकलाय ते विश्वासाला सार्थ ठरवावं की इथे मात्र तो विश्वास कमजोर करावा हे मात्र अंगदच्या हातामध्ये असलं आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे क्षेत्ररक्षणात परिवर्तन झाले कारण की रोहिंज. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय अभिजित जमदाडे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे अजय भुईर. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र पहा इनसाइड आउट स्ट्रोक, 1 मोर 4 रन्स. इथून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंपायरचा इशारा सुद्धा आलाय. चौकार की स्पष्ट दिसतंय. अंपायरला थोडंसं समजण्यामध्ये अडचण जरूर निर्माण होते परंतु इथून आम्हाला दिसत होतं आणि चौकार इथे मात्र मिळतोय. चौकाराबरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 64. 64 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथे अंगदच्या झाल्यात 43. म्हणजे एक षटकार जरी लगावतोय तरी सुद्धा इथे अर्धशतकापासून एक धाव दूर राहील. परंतु पाहूया षटकाराने ही अर्धशतक पूर्ण करेल की अर्धशतकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल की मॅच मात्र जवळ संपून दिली. ते मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र खेळून काढला. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पहा किती मोठी रिस्क घेतली आहे कारण की त्याला माहित आहे 1 रन केला आणि त्यानंतर जर पुढचा मोठा फटका आला तर कदाचित अर्धशतक बनू शकतो. विकेट बाद झालाय. कुणाला इथे मात्र परतावं लागतंय. तर नक्कीच हर्षद पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये तब्बल कालपासून एक पारितोषिक आहे 37-13 म्हणजे जो गाडी नंबर आहे आमच्या कैलाशेठ म्हात्रे यांचा तर 3,713 रुपये जो खेळाडू 50 धावा इथे ठोकेल त्या खेळाडूसाठी आहे. आणि काल रजत मुंडे यांनी तो पारितोषिक कमावलाय. 37-13 म्हणजे आमच्या कैलाशेठ म्हात्रे यांचा गाडी नंबर आणि 37-13चा नंबर आई होतं. काल रजत मुंडेची गुरुशेठ आणि कैलाशेठ मामा रवी मामाचे मामाचा पण नंबर तोच आहे. आणि आईवाक्यासाठी 300 रुपये आहेत प्रीतम म्हात्रे यांच्याकडून. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला फटका आहे परंतु चेंडू मात्र टप्पा घेऊन जातो सीमारेषेच्या पलीकडे. बक्षीस वाचले परंतु वेल प्लेड. गुड इनिंग बाय मिस्टर अंगद पाटील. खूप चांगली इनिंग आपण साकारली. आपल्या टीमला विजय मिळवून दिला आणि पहिला विजय केपीसी इनामपुरीच्या नावे येत असताना आपण रोहिंजन संघाला या ठिकाणी शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल कैलासजी म्हात्रे आणि त्याचबरोबर गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीने आपलं खूप खूप आभार. वळतोय मॅच कडे, मॅन ऑफ द मॅच कडे. आणि या मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार ज्याने मात्र ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला